आजची उसळ ना अशी खतरनाक बनवूया, एकदम अशी पातळ वगैरे नको ना. कोथिंबीर टाकले, कोथिंबीर कढीपत्ता दे लावून, कढीपत्ता दिलेलो ऑलरेडी लावून भावेश. कढीपत्ता फ्लेवर येईल सगळं, नाही तर उसळी की अड्या. कढईमध्ये टाकले तेल आणि शेप आमचो बसलो आहे. ते काल आहे वड्याचा टेन्शन, तरी घाबरणार नाही तो. टाकीत बनवून लगेच. भावेशाक अजून ट्रेनिंगची गरज हा रोशन. हो वड्या जाळीत नाही तर तो बघ लाल लाल करून टाकताय. तिकडे वडे झाले तयार. आता बनवूया नाशिकचा फेमस उलटा वडापाव. होय, नमस्कार मित्रांनो, मी तेजस गुरु. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, दुपार झाली आहे आणि आपण आलोय व्हाळात पुन्हा एकदा. तर खतरनाक प्लॅन आहे आज. हे का बघता, इकडे चूल बनवताय हो भावेश. रेसिपी सांग. रोशन आहे इकडे, गँग एवढीच आहे सध्या तरी. तर आपण बनवतोय वडा उसळ व्हाळात. मजा येणार आहे जामच. कसा माहिती आहे, हॉटेलमध्ये खाऊन आपण कंटाळलो वडा उसळ म्हणजे सारखा आपण जातो वडा उसळ खातो, म्हणजे कट वडा खातो. आज कसा माहिती आहे, व्हाळातला कट वडा खाऊया. व्हाळातली टेस्ट भारी असता आणि कट वडा असं व्हाळात कधी मिळणार नाही, त्याच्यामुळे आपल्याकडे बनवूक लागत. रोशना सुरुवात केला ना लाकडाचं मूक पटापट. भावेश चुलीचा बघताय जरा काहीतरी. चूल भावेश चांगली बनव. लोकेशन जरा वेगळा आहे आपला आज. कसा माहिती आहे, आपण त्याच लोकेशनला गेलो ना दररोज की लाकडं सापडत नाही आजूबाजूला, त्याच्यामुळे थोडंसं चेंज आहे लोकेशन. तर इकडे लाकडं सापडतील थोडीफार आजच्या रेसिपी पुरती. तर आपल्याला उसळ बनवायची आहे पहिल्यांदा आणि त्याच्यानंतर बनवू बटाटा वडा. तर बटाटा वडा कोणाकोणाला तू बनवता रे? फेल सगळं भावेश. तर कांदा टोमॅटो कापूया आणि पटापट सुरुवात करूया. उसळ बनवूया लगेच, झणझणीत अगदी. साधारण एक टोमॅटो घेतला आहे, 4-5 कांदे आहेत, 4 आहेत. रोशन देत आहे लेवल टोपाक एकदम मातीची भारी. तर कुर्ल्याची माती वापरत आहे, बिळाची आहे ना माती चांगली काढलेली. पाण्यात भिजव जरा. होय, तर पाणी बघा कसं मस्त एकदम शांत आहे, भारी वाटतं. तर आपला स्पॉट वरती आहे तिकडे. हां शबास. म्हणजे कसं माहिती आहे, घासताना तकलीफ नको. तर लेवल नसेल ना टोपाला तर बेकार घासून अवस्था येतात, जात नाही काळा. बस. अरे अति झाली रोशन. मारला ना साधारण पातळच आहे ना. होय, त्यांना लेवल दिला ना, पण ती सगळी पातळ दिला ना. आता काय करणार, जाऊ दे, आम्ही चालवून घेतो. चूल पण पेटली आहे, तर ठेवूया टोप चुलीवरती. हां, भावेशने परफेक्ट चूल बनवली आज. तर इकडे हे बघा, कांदा टोमॅटो वगैरे कापलाय, कोथिंबीर मिरची वगैरे. हे वाटप आहे घरून आणलेलं, आणि हे वाटाणे आणलेत घरूनच शिजवून आणलेत. एकदम भारी शिजलेत कुकरमध्ये, खतरनाक. तर टाकूया लगेच उसळ बनवून. रोशन सुरुवात कर, तेल आण. आणि आजचा शेफ आहे इकडे रोशन. तर टोप ठेवलाय रोशनने चुलीवर, म्हणजे मीठ ठेवलाय, बाकीचा सगळा रोशन करीत. काय होय, मिसळ मसाला आहे. मिसळ आणि उसळ मसाला आपल्याला बनवायची. उसळ मिसळ खोडून टाकतास. कांदो पण नाही आणि लसूण पण नाही टाकला. होय, चला तर सुरुवात करूया. तेल टाकलंय रोशनने, टाक जो जरा. बस. हा, म्हणजे छोटो तुकडा होतो खोबऱ्याचो. होय अगोदर भावेश रेसिपी सांगतोय त्या मसाल्यावरची वाचून उसळ कशी बनवूची ती. ती भावेश याची रेसिपी आहे, त्या ब्रँडवाल्यांची नाही, रोशनाचा ब्रँड आहे हा. रोशनाची रेसिपी आहे. तर तेल तापू देत थोडा.
असं मी सांगतोय, म्हणजे रोशन टाकणार तरी नाही लगेच, नाही टाकून देत लसूण तापवच्या अगोदरच. 2 चमचे किती? अरे ना 4 चमचा टाकला. 2 चमचे टाकूचं होतं. हा काय फुकट गेलाय सगळा लिहिलेला. काय सांगते 2 चमच फुकट तेल. भावेश चल रेसिपी वाचून टाकू तेल तापेपर्यंत. आणि टाकर लगेच ते आधी कांदो टाक. कांदो हा त्याच्यात. ह्या लसूण नाही पहिले टाकूचे, कांदो टाक पहिलो आणि नंतर तुका सांगू, नंतर लसूण टाक 4-5 जास्त आपण हे केले देव. लसूण तर लसूण होऊ दे लाल थोडीशी भारी. कढीपत्ता पण देऊन ठेवतो. ए भावेश याला कढीपत्तो दे लगेच. अजून थांब, आवाज येऊ दे. आवाज येताय लवकर दे. आणि कढीपत्तो एवढं आणला आणि यांनी ना उसळ बनवूची, म्हणजे रोशनने वेगळा आणला, भावेशने वेगळा आणला, आईने दिला परत. त्याच्यात एवढं झालो जो कढीपत्ता एवढं काही सगळं टाकशील. अरे कढीपत्ता उसळ वाटत ती वाटाण्याची नाही वाटणार. तर कांदा टाकलाय रोशनने. कढीपत्ता उसळ कर चल. होय वाटायचाच आहे कढीपत्ता उसळ. मिरची पण टाकूया आतमध्ये. आणि हा बेकार असता, डेंजर असता, चूल लगेच जळता. तर टोमॅटो पण टाकून दिलाय रोशनने. ओके तर आता मस्तपैकी ना जरा लाल होऊ देत, टोमॅटो वगैरे मेल्ट होते थोडासा. तर फिरवत राहा जरा रोशन फक्त. आणि भाजता जो सगळीकडनं गोल फिरलं गे. हा कढीपत्तो टाकूच राहिलो आहे. हा कढीपत्तो सगळ्यांचा वापर अर्धो भावेशने आणलेला, मी दिलेला सगळा वापर जरा जरा. हा बस बस झाला कढी पाव होत नाही तर. आजची उसळ ना अशी खतरनाक बनवूया, एकदम अशी पातळ वगैरे नको ना रोशन, अशी घट्ट उसळ, त्याच्यात वडा आणि पाव, नाद खुळात काम होईल. तिकडे वाटप टाकूया घरून आणलेलं, तर ह्याच्यामध्ये सगळं आहे टाक अजून. तर वाटप झालंय जास्त घरून आणलेलं, ते घरी रिटर्न न्यायला पाहिजे थोडं. तर एवढं वाटप खूप होईल. शाबास. आणि टोप ना हलता भविष्याच्या चुलीवर ना. तर मसाले टाकून देऊया पटापट. गरम मसालो टाक तू, आम्ही सांगतो तुका गरम मसालो यो. तर गरम मसाला, मिरची पावडर टाक तू, मिरची पावडर टाक. हळद मेन भवेश हा बघ. उसळ मिसळ मसाला. मीठ नाही, मीठ नंतर, आता नाही, नंतर टाकूया. दे जो टाकून भून डाल. भून डाल उसको. भून डाल. बस बस. इसका नंबर आया है. इसका नंबर आया. ये उसळ मिसळ मसाला आहे, सगळं टाक. तर चला तर आता टाकूया सर्व टाकू. होय. तर आता टाकूया सगळे वाटाणे शिजवलेले मस्तपैकी, म्हणजे भारीत नादखुळा वाटाण्याची उसळ. आणि भावेश त्याच्यातून पाणी घेऊन ये जरा. पाणी हवाचा नाही तर लागत हवी सर्व. दे ते तर हा बघा व्हाळात कसा माहिती आहे, लगेच इथं घ्यायचा भांडा, व्हाळातनं पाणी बुडवायचा आणि वतायचा जो रेसिपीत चालीवर आणि वताचा. मग हे पाव घे पटकन. पाव घे म्हणजे पावभाजी होत रे. पावभाजी बनवूया एकदा व्हाळात, तुझा मजा येत लय. सर्व म्हणतात आधी बस झाला. बाद में इधर पीछे देख. तर पाणी टाकलंय, सगळं रेडी आहे. आता थोड्याच वेळात मस्तपैकी उसळ रेडी होईल. कोथिंबीर टाक. कोथिंबीर टाकले, कोथिंबीर. कढीपत्ता दे लावून. कढीपत्ता दिलेलो ऑलरेडी लावून भावेश. कढीपत्ता फ्लेवर येईल सगळं, नाही तर उसळी येड्या. मीठ टाकायचं राहिलाय तसं काय, पण नंतर पण आम्ही घेतलेलो असतो बाउलमध्ये मीठ थोडा होय ना, पाहिजे ते जे का पाहिजे तेवढा. आणि हो असा मीठ टाकता माका कळत नाही, मी हाताने टाकले तरच समजता माका मीठ, असो विषय आहे माझो. असा टाकला ना मीठ तर बरोबर समजता. सवय झाली भावेश म्हणता बस झाला मीठ. उसळ धुवून नाही खाऊ शकत होय ना, खार झाली तर बाकीचा धुवून खाऊ शकतो, पाणी वतून तरी खाऊ शकतो रे, धुवून नाही खाल्ली तरी. तर इकडे आपली उसळ होते रेडी. आता आपण बनवतोय कांदा भजी पण बनवू शकतो आपण. कांदा भजी बनवू शकतो रोशन म्हणता, पण नंतर मग कटवड्यात असं टाकू कांदो नाही भेटणार. तर बेसन पाणी ऑलरेडी त्याने अगोदरच घेतलंय, म्हणजे पाण्याच्या हिशोबाने आता तू पीठ टाकणार. शाबास रोशन. भाजी म्हणजे बटाट्या वड्याला भाजी लागते ना, ती बनवली मी स्वतः घरी. भावेश जराशी काने टेस्ट सांग, म्हणजे बटाट्या वड्यासारखी लागता काय बघ खाऊन. हा तर बेसन टाकलाय आणि मीठ.
कशी लागली? खतरनाक आहे ना. तर मीठ पण टाकले रोशनने इकडे. तर भावेश आणि रोशन बनवतोय. एवढं बस ना. हा हो जम्बो हो जम्बो वडापाव बनवता दाखव हातात. हो जम्बो होय. हो जम्बो वडा होत रे रोशन. नाही बरोबर आहे रोशन. जम्बो हवं. जम्बो वाडो. मित्रांनो आपण बनवतोय जम्बो वडापाव. बनव नाही बनव. आता दोघजण कसं जम्बो बनवणार. आता तुझो आकार तुका माहिती कसं बनवलं असतं. साधारण एवढं घे आणि चपट बनव. नंतर बनव. चल. तर दोघांनी काम परत एकदा हातात घेतलंय. रोशन तू जम्बो दे बनवून. भावेश पॅटीस नाही बनवूचा. हातान चपट कर. तर निघणार नाही. निघणार हे बघ. कसा माहितीये भावेश. मग आपल्याला आयडिया येईल की आपण वडापाव बनवू शकतो का. नाहीतर डायरेक्ट आपण स्टॉल घेऊ. लायकी आहे काय. आपली लायकी आहे काय वडे बनवूची. वडे बनवूची आज समजत. तर उसळ आपली उतरूया चुलीवरून. 1 नंबर झाली आहे. पण टेस्ट 1 नंबर झाली आहे की ती नंतर सांगेन मी तुम्हाला. तर उतरून ठेवूया. कढईमध्ये टाकले तेल आणि शेप आमचं बसलो आहे. ते काल आहे वड्याचं टेन्शन. तरी घाबरणार नाही तो. टाकीत बनवून लगेच. चांगला टाक तू पहिलं जोडो बघूया. शाबास. खाली चिटकू नको. नाही बरोबर आहे तू. वरती उभं राहू. नाही तो जम्बो ना रे. तो वजनान डुबलो. तो जम्बो ना जम्बो. आपल्याला एकच टाकूक लागणार आहे. होय. अरे मग 29 वड तळूक माका वाटतं संध्याकाळी 5 वाजतील. भावेश दुसरं वडो टाकला ना रोशन. माका वाटतं हो कढईच्या बाहेरनाच फेकून देताय वडो आतमध्ये भावेश. हाती चार. हा टाक तू 2-3 टाकून दे. शाबास. हे बारीक केलं चालली. पहिलोच वाटा मोठं होतो. वाटतंय आपल्या हॉटेल खोलूक लागणार आहे. आज कळत. झालं काढ तू. म्हणजे तू तळूक बसलेस तुका माहिती झालं की नाही. नाही बच्चा. चारी घे. एका चारही नाही भेटणार. पडोक म्हणतो बाहेर. हा 2च घे भावेश. 4 राहणार नाही त्याच्यात वाटतं. राहतील. हातान टाक. कढई टाकशी बाहेर नाही तर. हा त्याला नितळू दे. दाखव इकडे वर कर भावेश झारो. हे बघा आम्ही बनवलेले बटाटे वडे. हात घालता वरना एक थेंब पडत एवढं पोडी. ठेवून दे आता. ठेवून दे भविष्य का. चला कुरकुरीत आवाज येऊ लागलो बघ. वड्यावर वडू नको टाकू हा भावे. आपलं रोशन साईडला टाकून दे. अरे बाबा झाला. मी सांगतो. टाक आता टाक. हा शाबास. जरा थांब 2-2 सेकंदान टाक. जरा ताट होऊ देत. चिपाकणार नाही. तर बनवताना जरा अशी कसरत करूक लागता व्हाळात म्हणून गॅसवर कसा पटापट झाला असता. पण नंतर खाताना लय मजा येणार आहे. आणि तळूक आम्ही भारीच माणूस बसवलेलो हो. तो मस्त तळीत. तर काय नाही हा म्हणताना आपले वडे तयार होतील. उसळ तर तयार झालेलीच आहे. तर लगेच मग नंतर मस्तपैकी इथं उसळ वडा आणि पाव भन्नाट पार्टी करून टाकूया. इकडे नाव सगळं धूर येत आहे तोंडावर. बस काय खातस. हा खरा सांग काय खातस. बुंदी दाखव. बुंदी 1 नंबर लागता. माकडं झालं ना. झालं भावेश. जळतील थोड्या वेळात. भावेशाक अजून ट्रेनिंगची गरज हा रोशन. हो वड जाळीत नाही तर तो बघ लाल करून टाकताय. नाही पण भारी झालं. आता आत्ताच भारी झालं. बरोबर नाही रे. बरोबर आताच बरोबर झालं भावेश. टाक रोशन. शाबास. जरा थांब. घाय घेऊ नको. थांब जरा. नंतर एकमेकाक धरतात घट्ट घाबरून तेलात गरम. आता टाक दुसरं. हे आपले बटाटे वडे दिसतात तर खतरनाक. भावेशान मस्त फ्राय केला ना भारी ब्राऊन होईपर्यंत. तर नंतर टेस्ट बघूया. सांडू नको रे जमिनीवर. नवीन हव ना म्हणायचो. नवीन हव ना. असाच तरी ह्याच्यावर वरतो तर वाव नाही पडत. असं जत्रेक जाऊचा ना. कशा हा हॉटेल टाकू. भावेश अँड भावेश वडापाव सेंटर. भावेश अँड रोशन वडापाव सेंटर. तू आमका बस साहित्य आणून दे. तिथं दुकानात आम्ही बसतो. खाऊ जास्त सारखा. अरे ही भारी लागली. तिकडे वडे झाले तयार. आता बनवूया नाशिकचा फेमस उलटा वडापाव. होय तुका माहित नाही. 2 वर्षापूर्वी लय फेमस झालेलो नाशिकचा उलटा वडापाव. आता
ओके तर भाजी टाकली आहे. हां रोशनकडे दे. रोशन चल बेसनमध्ये बुडवणे टाकून दे कढईत. बघूया उलटो वडापाव कसं लागता तो. आज जमलो नाही आम्हाला आहे. म्हणजे काय झालं माहिती आहे पीठ आमचा थोडा कमी पडला. हां आता त्याला झोप आवाज गेला नाही बस अक्का. होय ना. तिसरावाला उलटा वडापाव आणि ह्याच्यामध्ये टोमॅटो भजी. टोमॅटो भजी मी खाऊन नाही बघितलं कधी. आता ट्राय करूया आज. रोशन आणि भावेश बोलतो भारी लागता. आता मी खाल्ल्यानंतर सांगितलं तुम्हाला खरोखरच भारी लागतं काय. तुम्ही खाल्ला असाल मी नाही खाल्लाय अजून. लागलाच नाही का ते. अरे टोमॅटो कसा हे सोनारी गुळगुळीत त्याच्यामुळे लागलं नाही वाटतं त्याला पीठ. बरोबर होईल पण नक्कीच टेस्ट करून बघेन मी कसा लागतो तो. तर इकडे आपला झालाय मेनू तयार फुल. इकडे पाव आहेत अजून पण पाव आहेत बाकी खूपच. टोमॅटो भजी उसळ तर वाफा अजून निघतात उसळीमधून. खतरनाक उसळ आहे. उसळ भारीच झाली अशी वरणात दिसतात. खाऊन सांगन तुमका. इकडे आहेत बटाटे वडे. उलटा वडापाव. उलटा वडापाव खाऊन बघायचाच आहे आज कसा लागतो तो. वडा उसळ बनवूया 3 डिश आणि 4 डिश. चौथी कोणाची काढलं असस. सरसर होतो ना त्याच्यासाठी. तर रोशन भरतोय डिश मस्तपैकी. वडा आणि वरून उसळ आणि कांदा पाव. मजा येईल जामच आता खायला. लिंबू जास्तच पिळलंय रे. होय काय. बाकी बरोबर आहे. लिंबू जास्त पिळे. भारी. बाकी बरोबर आहे. लिंबू जास्त पिळलंय. काम करणार उसळ घे त्याच्यात अजून मग. आपली ही बारकी पडता. उलटा वडापाव कसा खायचा आहे का. चटणी तर नाही आहे. बुडवून खाऊया रश्यात. तिखट नाही जास्त झाली. टेस्टी आहे. उलटा वडापाव टेस्टी आहे. फक्त त्याच्यात सगळ्यात तेल गेलाय हा. हा आरोग्याला हानिकारक आहे उलटा वडापाव. टेस्ट भारी आहे. हाय रोशनने बनवलेला टोमॅटो भजी. की नाही चांगलं आहे. भारी आहे. म्हणजे असा थोडासा आंबट आंबटपणा आहे भजीला. वाटतो असा भजी खातोय आपण बटाट्याचा वगैरे पण त्याला थोडासा आंबटपणा आहे. खूप छान होता. उसळ जबरदस्त झाली आहे आणि वडे पण मस्त झालेत. होय खूप वेगळं होतो ना. शेप वेगळा होता ना आपला आज. कसं माहिती उसळ बिसळ बनवित नाही आम्ही. चिकनचा रस्सो बनवतो जास्त वाळात. होय ना. काय वैता चिकन रेसिपी. वडा घेऊन जीवावर फुटत नाही. तर हा इकडे जरा कांदा टाकूया. उसळ दे रोशन याच्यात. हा बघा हा बरोबर आहे उलटा वडापाव. ह्याच्यामध्ये तेल गेलं नाही. मगाशी मी खाल्ला ना त्याच्यामध्ये तेल होतं. ह्याच्यामध्ये नाही आहे. हे बघा. परफेक्ट. टेस्ट कशी आहे उलट्या वडापावची. अरे चटणीत बुडवलंय ना रे. मस्त. पॅटीस सारखं लागतं ना साधारण. पण टेस्ट थोडी पावाची वेगळी येते ना त्याच्यामुळे वेगळा लागतोय. तर मित्रांनो वडा उसळ खाल्लाय जामच. पाव नाही खाल्ले जास्त. पाव 2च खाल्ले. उसळ जाम प्यालो. इकडे भावेश उभं आडवच पडलोय. त्याला काही जमलाच नाही. फर्स्ट किती खाल्लं. पाव 2च ना. नाही तर भावेश जाम पाव खाता कधी कधी पण 2च पाव खाल्ला त्यांना. आणि वडे 2 वडे. 38 पाव उरलं 50 पैकी. जवळजवळ पाव आपले 38 उरलेत आणि उसळ उरले. वडे पण उरलेत. तर आता ते घरी घेऊन जाऊया. घरची मंडळी खाईल. बनवतो ती. आपण येतो 3 जण आणि बनवतो 10-15 माणसाचा. असो विषय होता कळला. त्याच्यामुळे मग बघून बघून ना लय खाऊ होत नाही. पण नादखुळा झाला. प्लॅन भारीच होतं. उसळ भारी झालेली. वडे पण भारी झालेले. पाव तर भारीच होते कारण तिकडून आणले ना आपण. तेल गेलो आपलं.
उलटा फेल गेला उलटा वडापाव. उलटा वडापाव खाऊन सुलटा झाला असता. त्याच्यामध्ये तेल होतं बरंच, त्याच्यामुळे नाही खाल्ला, अर्धा खाल्ला फक्त जरा. तर नेक्स्ट टाइमला काहीतरी नवीन बनवू आपण. तर आता थोडा वेळ थांबतो इकडे. बाकीचा सगळा कचरा बिचरा आहे तो पण उचलायचा आहे, विस्तव विजवायचा आहे मेन गोष्ट. तर लिंबू सरबत पिऊया, बाकी सगळं आवरूया. भांडी पण जाम न्यायची आहेत आज घरी. तर हा व्हिडिओ इथेच एंड करूया. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.